तर निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये या इमारती उभ्या राहिल्यानं याआधी कारवाई करता आली नाही अशी माहिती एमआयडीसीचे अधिकारी अविनाश माळ यांनी दिली आहे। एकंदरीतच एमआयडीसी लँडवरती ज्या 92 इमारती आहेत त्याला कोर्टाने तोडण्याचे आदेश दिले आहेत। ह्या अनधिकृत इमारती आहेत आणि त्या प्रकारे कारवाई करण्यासाठी एमआयडीसी टीम पूर्ण आणि पोलिसांची टीम इथे आली होती आणि गेली 6 ते 7 तास हा पूर्ण ठिय्या आंदोलन पूर्ण हा संघर्ष सुरू होता। परंतु आता तुम्ही बघू शकता का शिवराम इमारत आहे त्या इमारतीवरती तोडक कारवाई सुरू झालेली आहे। पहिला हा तोडा पडलेला आहे दिघामध्ये आणि ही पहिली शिवराम बिल्डिंग आहे ही तोडण्यास सुरुवात केलेली आहे। अशा 92 अनधिकृत इमारती आहेत आणि 92 अनधिकृत इमारती अशा दिघामध्ये तोडण्यात येणार आहेत। एकंदरीतच या सर्व तोडक कारवाईकडे सर्वांना लक्ष लागले होतं। आज पूर्ण गेली 4-5 दिवस दिघा पूर्ण पेटलेला असं आपण बोलू शकतो। सर्वसामान्य लोक इथे रस्त्यावर उतरली होती ही कारवाई थांबवण्यासाठी, परंतु आज कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि पहिला आठवडा शिवराम सोसायटीवर पडलेला आहे। आपल्याबरोबर एमआयडीसीचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांची प्रतिक्रिया काय। सर, एकंदरीतच आता सुरू झाली कारवाई, अजून 92 इमारती आहेत, पुढे कसं बघताय? शिवराम अपार्टमेंट ही आम्ही आत्ता कारवाई सुरू केलेली आहे। हायकोर्टाच्या ज्या ऑर्डर आहे त्याच्याप्रमाणे ही कारवाई सुरू झालेली आहे। सर, अनेक संघर्ष बघायला मिळाले, अनेक लोकांचे आणि तसे आरोप पण आहेत का मग या इमारती होऊ का दिल्या? 30-40 वर्ष इमारती झालेल्या आहेत, मग या इमारती होऊ का दिल्या? तेव्हा एमआयडीसी कुठे गेलं होतं, असा थेट आरोप तुमच्या त्यांनी लोकांनी केलेला आहे। हे साधारण ह्या 10 ते 15 वर्षात ह्या इमारती सुरू झालेल्या आहे। 40 वर्ष जर असती इमारत हे एमआयडीसी कशाला तोडायला दिसती? एमआयडीसी जागा होती, पण का होऊ दिल्या इमारती? नाही, ते ज्या वेळेला कोड ऑफ कंडक्ट वगैरे येतात त्या पिरियडला हे लोक 4-4 महिन्यात इमारती उभ्या करतात। म्हणजे ज्यावेळी एमआयडीसी काय कारवाई करू शकत नाही त्यावेळी बनलेल्या सर्व इमारती आहेत त्या। मधून एमआयडीसी कारवाई करत असते। सर, एकंदरीत जे चक्र सुरू झालं 92 इमारतींचं, हे काय कुठे आणि पूर्ण 92 इमारती तोडणार आहेत, काय करणार आहेत? कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे सगळ्या 90 इमारती तोडायच्या आहेत आम्हाला आणि ते तोडणार आम्ही। नक्कीच कोर्टाचे ज्या ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ज्या इमारती बनलेल्या आहेत, ज्या कोड ऑफ कंडक्ट पिरियड असतो त्या पिरियडमध्ये बांधल्या जातात, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही असं आरोप फेटाळत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। एकंदरीतच हा जो संघर्ष आहे, हे जे वाद आहेत आता दिघ्यामध्ये रोज पाहायला मिळणार आहेत, कारण की ही कारवाई आता जोर धरू लागणार आहे। आज 2 इमारती तर पुढच्या काही काळामध्ये अजून काही इमारती तोडण्याचा मानस यांचा आहे आणि ज्याप्रमाणे कोर्टाने आदेश दिले त्याप्रमाणे कारवाई करतात, परंतु लोक त्यांना नक्कीच विरोध करणार आहेत आणि हा संघर्ष आता आपल्याला कुठे रोज या दिघ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।